शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। त्या दिवशी सभागृहात कोकाटे 20 सेकंद नाही तर 20 मिनिटं पत्ते खेळत होते असा नवा आरोप आज केला गेला। जयंत पाटलांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांवर ताशेरे ओढलेत। एवढं सगळं सुरू असताना पक्षप्रमुख अजित पवारांनी मौन बाळगणंच पसंत केलं। कोकाटेंचं फक्त कृषी खातं जाणार की मंत्रीपद जाणार याचा सस्पेन्स मात्र कायम आहे। दिवसभरात नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। अधिवेशन काळात सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अभय मिळाल्याची चर्चा आहे। असं असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटेंवर नवे आरोप केलेत। कोकाटे काही सेकंद नव्हे तर 20 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते असा आरोप रोहित पवारांनी केलाय। विधानमंडळाच्या चौकशीच्या अहवालाचा त्यांनी हवाला दिलाय। तोच धागा पकडत अंबादास दानवे आणि अंजली दमानी यांनीही कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या दोन्ही नेत्यांना मला विचारायचं आहे की हा जो कुठला अहवाल असेल तुम्ही लोकांसमोर आणणार का, आणि हे जर खरं असेल की 18 ते 22 मिनिटं शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेण्यापेक्षा नाहीतर शेतकऱ्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा तिथं असणारे जबाबदार पदावर असणारे कोकाटे साहेब हे पत्ते ते सुद्धा 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळतात, तर याच्यावर तुम्ही काय भूमिका घेणार? अख्खा महाराष्ट्र या भूमिकेकडे बघत आहे। आताच्या घडीला शेतकऱ्यांची परिस्थिती ज्या पद्धतीने आहे त्या काळात या खात्याचा मंत्री संवेदनशील असला पाहिजे आणि सातत्यानं वेगवेगळे वक्तव्य त्यांनी केलेले आहे। जर त्यांना माफ केलं तर मला असं वाटतं हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। तसं तर आहेच, हे सरकार ज्या पद्धतीनं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली याचा सुद्धा समर्थक आहे, असंच याच्यात म्हणावं लागेल। त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। पण जर 18 ते 22 मिनिटं ते खरोखर अधिवेशनात पत्ते खेळत असतील तर अशा व्यक्तीला तातडीने परत फेरविचार करून अजित पवारांनी काढून टाकलं पाहिजे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजित पवार निर्णय घेत नसतील तर मंत्र्यांना वचक राहणार नाही अशी टिप्पणी केली आहे। तर माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांवरच ताशेरे ओढलेत। जाहिरात स्वीप करत असतील तर माफी का मागायची होती? माझं स्पष्ट म्हणणं आहे की माणिकराव कोकाटे असतील की अनेक वादग्रस्त मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा। माझ्या माहितीप्रमाणे सरकार चालवायचं आहे, सरकार टिकवायचं आहे, म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचा हातबल तर आहे का हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। कुणी काही केलं तरी त्याला राजीनामा देऊन द्यायचा नाही, कारण राज्याच्या प्रमुखांनाच ते सगळं मान्य असतं। त्यामुळं कोणत्याही मंत्र्यांनी त्यांच्या सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी कोणतीही कृती केली तरी मुख्यमंत्री सहनशील आहेत किंवा त्यांना ते मान्य आहे। त्यामुळं या सर्व मंत्र्यांनी केलेल्या सगळ्या कृत्या हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहेत असाच त्याचा अर्थ काढा। दरम्यान या प्रकरणी छावा आणि इतर समविचारी संघटनांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। तिकडे लातूरमध्ये अजितदादा शब्दाचे पक्के नाहीत असा त्रागा विजय घाटगेंनी व्यक्त केलाय। तर तिन्ही प्रमुख नेते कोकाटेंवर कारवाई करायला घाबरतायत असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केलाय। मंगळवारपर्यंत अजितदादांनी आम्हाला शब्द दिला होता, मी शब्दाचा पक्का आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि मंगळवारी निर्णय होणार कृषी मंत्र्याच्या बाबतीत असं सांगितलं होतं। परंतु अजितदादांचा शब्द हा झुटा निघाला, म्हणजे अजितदादांचा वादा झुटा निघाला आणि अजितदादा शब्दाचे पक्के नाहीत हे महाराष्ट्राला दिसून आलेलं आहे। म्हणून आता आम्हाला न्यायाची अपेक्षा त्यांच्याकडून नाही। निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्याकडून माफक महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे आणि त्या ठिकाणी हे लोक जर अशा पद्धतीनं जंगलीगमी खेळत असतील तर यांना सरकारमध्ये राहण्याचा काय अधिकारच काय आहे? तेव्हा तातडीनं त्यांना नारळ दिला पाहिजे। खरं तर मला माहीत नाही त्यांची काय गुपित अजितदादांची, एकनाथराव शिंदेची आणि देवेंद्र फडणवीसांची काय गुपितं त्यांच्याकडे आहेत माहीत नाही। त्यामुळेच कदाचित त्यांच्यावर कारवाई करायला ते घाबरत असतात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे 20 सेकंद पत्ते खेळले की 20 मिनिटं हा प्रश्न नाहीच आहे। ते त्यांच्या घरी फावल्या वेळेत खेळले असते तर कोणी पर्वा केली नसती। पण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या खरीपाच्या काळात पावसाळी अधिवेशनात सभागृहात कामकाज सुरू असताना मोबाईलवर पत्ते खेळणं हा प्रकार गंभीर वाटत नसेल, त्याची नैतिक जबाबदारी घ्यायची कोणाचीही तयारी नसेल तर अशा राजकारणाचा डाव शेतकरी कधी उधळून लावतील ते कळणारही नाही।
ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.